चलिए बाय. सो नमस्कार मित्रांनो, आजचा सेकंड डे. आज चाललोय इंदोरला. आता आम्ही आधी जाणार ओंकारेश्वरला वगैरे. उज्जैनमधून आता चेकआउट वगैरे केलं आणि जे रूम वगैरे होते त्याचे डिटेल्स मी आपल्या ब्लॉगमध्ये टाकलेच आहेत. फर्स्ट ब्लॉगमध्ये ते असेल तर मला सांगा, मी फोटोज वगैरे असेल तर शेअर करेल. चांगला हॉटेल होता, म्हणजे ओळखीचंच होतं, त्यामुळे अजून प्राइसिंग जे काय असेल तर मी तुम्हाला सांगेल डिस्क्रिप्शनमध्ये. आज चाललो इंदोरला. आता इथून इंदोर किती दूर आहे इथं? 60 किलोमीटर. इथून इंदोर 60 किलोमीटर आहेत. तरी पण अराउंड 1.5-2 तास तरी जायला पाहिजेत. डिपेंड करतो किती ट्रॅफिक आहे त्यावर. आता गेल्यावर पहिलं तर आम्ही इंदोरचं दर्शन इंदोरमध्ये ओंकारेश्वरचं दर्शन करणार आहोत. ओंकारेश्वर झाल्यावर तिकडचे जे काही 4-5 मंदिर असतील ते. आता इथे उज्जैनमध्ये तर थंडी होती. आय होप इंदोरमध्ये तेवढी थंडी नसावी. ट्रॅफिक बेकार. सो यस मित्रांनो, आता जात होतो, बोललो ना ओंकारेश्वरला जात होतो. थोडा भूक लागली, बोललो काहीतरी खायला पाहिजे. आणि ती ओंकारेश्वरला जायला अराउंड 3-3.5 तास जाणार आहेत. सो काहीतरी खाऊन गेला. कारण की नाश्ता मी मॉर्निंगला गेलेला, काहीतरी 7:30-8च्या दरम्यान काहीतरी नाश्ता केलेला. थोडंच हलका मुलगा खाल्लेला. तर बोललो आता नाश्ता करून घेऊन भाई छोले भटुरे मागवले. प्राईसनुसार वर्थ इट आहेत बघा ना यार. साईज बघा ना, आपल्या मुंबईला गुरुकृपामध्ये भेटतात ना, ते सेम तशी त्या साईजमध्ये. हॉटेल चांगलं वाटलं मला. हा हायवेला घेतच हॉटेल आहे. एकदम बाहेर दाखवतो हॉटेलचं नाव काय ते. मी हॉटेलचं नाव नाही बघितलं, पण चांगलं आहे, मस्त हॉटेल. तरी स्वच्छ वगैरे, म्हणजे बोलतात ना असं काही बाहेर ठिकाणी आलं कुठे खायचं म्हटलं तर भीती असते. स्वच्छ आहेत. आता इथून खाऊ वगैरे, आता इथून निघू आणि आता ओंकारेश्वरला गेलो. ओंकारेश्वरचं आधी दर्शन घेऊ. तिथे बोलतात 2-2.5 तास इथे जाईल. ओंकारेश्वरचं दर्शन झाल्यानंतर तिकडे 3-4 स्पॉट्स आहेत अजून, नदी वगैरे जे काय आहेत ते सर्व बघूच भेटूच. आता रस्त्यात मला वाटत नाही काही जास्त दाखवण्यासारखं असेल. असेल तर तुम्हाला दाखवेलच. तर आपण डायरेक्ट पोचल्यावरच भेटू. पप्पू अँड पप्पू फूड कोर्ट्स नाव आहे. पप्पू अँड पप्पू काय नाव भारी आहे ना, बनवलंच भारी. मस्त होतं एकदम. छोले भटुरे पण होते ना, बाहेर टेस्ट एकदम भारी होती. थंडी बेकार लागते आहेत. आय होप तुम्हाला आवाज नीट येत असेल, बरोबर आहे ना. कॅमेरा सेट ठेवून शूट करायला पाहिजे आता. आय थिंक आजचा आहे दुसरा दिवस. आज आम्ही विचार करतो संध्याकाळी सराफा मार्केट किंवा 56 दुकानला, जो आमच्या हॉटेलपासून जवळ असेल, तिथे जायचा विचार करतोय. आणि जसं मग ते माहीतच आहे तुम्हाला, संध्याकाळी 7च्या नंतर ते सर्व फूड कोर्ट वगैरे असतो ते चालू होतो. सो ह्याच व्लॉगमध्ये बघायला भेटेल. दुसरा व्लॉग नाही बनवणार, एक पर्टिक्युलर सिंगल व्लॉगमध्येच. पण ऑफकोर्स थोडे व्लॉग मोठे सुद्धा होऊ शकतात. सो थोडं समजून घ्या. ओंकारेश्वर जाने में कितना टाइम लगेगा? यहाँ से कम 3 घंटे लग जाएंगे। अभी तो बजे 11, मतलब कितना बज सकता है? 1 बजे एक या 2 बज जाएंगे। 2 बज जाएंगे। और वहाँ से क्या क्या घूमेंगे आज वैसे ओंकारेश्वर में? ओंकारेश्वर मंदिर और ममलेश्वर है। अच्छा, 2 और क्या होगा? रास्ते में शनि मंदिर आएगा। अच्छा, वही मेन चीज़ है ना इंदौर में घूमने के लिए। और वैसे ओंकारेश्वर के इधर हाँ मंदिर उसी चीज़ को, दूसरे कुछ है नहीं ना। हाँ घूमने के लिए कुछ नहीं, सिर्फ मंदिर। ओके, मतलब अपन 7-8 बजे तक इंदौर छोड़ दोगे। वो फिर आपके ऊपर आप कितना जल्दी दर्शन करके वापस। हाँ वो बात, लेकिन वहाँ पे क्या ट्रैफिक लगता है। हाँ, और ये जो मार्केट वगैरह ओपन होता है, वो जो सराफा मार्केट है 56 दुकान, वो शाम को ही चालू होता है ना। हाँ अच्छा, ये नर्मदा रिवर घाट, नर्मदा केसावरी संगम, हाँ किधर है? ये उधर ही है।
अच्छा उधर ही है, तो उधर वो देखने मिल जाएगा ना। हाँ संगम वगैरह है। अबे घाट हाँ, अगर Fort River। आपको संगम वगैरह घूमना है तो फिर वोर से जाना पड़ेगा आपको। कहाँ से? वोर से घूमना पड़ेगा नाव से। अच्छा नाव से, अच्छा वहाँ पे होता है ना वो। हाँ तो वो आपको हाँ। संगम वगैरह सब घुमा देंगे अच्छा और दोनों मंदिर के दर्शन करवा देंगे, वापस पॉइंट पे लाके छोड़ देंगे। अच्छा ठीक है, वो अपन बात कर लेंगे उनसे। हाँ वो बात कर लेंगे जो कुछ वैसे होगा। क्या नाव है ना, बंद है अभी, क्या बोल रहे हो? 5-6 दिन से बंद है। अच्छा 1 जनवरी से, तो शायद आज चालू हो गई होगी, पूछ लेंगे अपन। ठीक आहे चलेगा. तसं तर मेन जे स्पॉट्स होते ते विचारून घेतलेले बरे ना, कारण की आपल्याला माहीत नाही, आपण वर्षात ना काहीतरी एकदा येतो, मोठे ते पॉईंट्स जर माहीत पडले तर आपलं बरं आहे. कारण की ती ऑनलाईन सर्च केले त्यावर खूप पॉईंट्स आहेत ना तिथे, रिव्हर्स वगैरे त्यांना विचारून घेतलं. आणि कसं नवीन वर्ष असल्यामुळे खूप ठिकाणं काही बंदसुद्धा आहेत. आता आम्ही उज्जैनला पण होतो ना, तिथे पण काही गोष्टी बंद होत्या. बोललो विचारून घेऊ, चालू असते तर भेटेलच. ते बोललेच आपल्याला सांगेल, पण जायला आता 2 वाजणार आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 3-3.5 तास. लेट्स होप लवकर पोहोचू. बघू आता कसं काय ते. ये गाय भैंस को खिलाने का चारा है, ये मक्का है चलिए। ये मक्का है, हाँ। ये तो बहुत बड़ा होगा ना. हाँ, इसके साइड में जो ये दिख रहा है ना, ये गेहूँ है। कौन सा? ये गेहूँ है। अच्छा ये वाले गेहूँ है. अभी थोड़े छोटे हैं, अभी बड़े हो रहे हैं। तो बहुत लंबी से लंबी, बहुत एकड़ में ये तो जमीन लग रही है. हाँ नहीं, इनकी हाइट होगी कम से कम इतनी ऊंची, आराम से 2 फुट तक, 2.5 से 3 फुट तक. और ये गेहूँ चावल होता है क्या? चावल इधर नहीं होता, चावल में तो चावल हमारे इधर होता है. हाँ आपके इधर। कोकण साइड होता है. भोपाल के आगे। नहीं कोकण साइड. हाँ। हाँ भोपाल में तो होता होगा. भोपाल, वो सब चावल उधर- होशंगाबाद और उधर सारे चावल हाँ हैं। महाराष्ट्र में. हाँ तो इधर बस क्या था, इधर गेहूँ, मक्का, सोयाबीन जो तेल निकलता है ना। हाँ पता है. हाँ और वैसे सब्जी वगैरह सब हो जाती है, चावल वगैरह नहीं करते हैं। फ्रूट्स में क्या होता है फिर? फ्रूट्स में ये जामफल, जाम, सीताफल, अच्छा तो मतलब जो राइस वगैरह आपको बाहर से- संतरा वगैरह। अच्छा संतरा वगैरह. तो राइस तो आपको बाहर से जाना पड़ता होगा ना. हाँ राइस बाहर से एक्सपोर्ट होता होगा. हाँ इधर नहीं होता। मतलब कोरोना के टाइम में तो बहुत प्रॉब्लम हुआ होगा, कुछ नहीं आया तो चावल के टाइम. नहीं हमारे जैसे ये जो गांव क्षेत्र रहता है ना, हाँ गाँव कुछ का ना कुछ तो होता है, जो गांव में इसमें तो जो क्या फार्मर होता है. सब्जी वगैरह, दूध वगैरह सब एडजस्टमेंट हो जाता है इधर से उधर हाँ वो बात. गाँव हाँ, नहीं जो खुद फार्मर है वो उसके हाँ, पास तो लेकिन बड़ा ही जो- होगा ना घर पे. जैसे इंदौर है, उज्जैन है, जो मेन मार्केट है, हाँ उसमें कुछ प्रॉब्लम है। कोरोना के टाइम में ना हाँ बहुत गाँव में तो क्या सब एडजस्टमेंट हो जाता है, क्योंकि खेतों में सब सब्जी वगैरह सब हो जाती है, हाँ बराबर. खाने के लिए क्या चाहिए, और खाने के कुछ गेहूँ वगैरह option सब नहीं. हाँ. किसान ही करते हैं, सब्जी भी हो जाती है, दूध वगैरह भी सब किसान का रहता है। हाँ वो तो गाय हर एक भैंस के पास वगैरह। गाय भैंस तो होती हाँ। है. जो मेन मार्केट है हाँ उसमें प्रॉब्लम होती है। मित्रांनो नर्मदा नदी आहे, माहीतच असेल तुम्हाला. नर्मदा नदी. मित्रांनो आमची गोष्ट माहिती आहे काय झाली आहे, आम्ही स्पॉटवर कमी जातो, आम्ही जेवायला जास्त थांबतो. आता मगाशी आम्ही नाश्ता केला, काहीतरी 11:30-12च्या दरम्यान नाश्ता केला. आता वाजलेत 3, आम्ही परत जेवायला थांबलो आहे. आता इथून मंदिर राहिलं काहीतरी 17 किलोमीटर मंदिर राहिलं आहे. 17 ते 20 किलोमीटर मंदिर राहिलं आहे. आणि दर्शन तर आम्हाला फक्त मंदिर काय बोलतात ओंकारेश्वर आणि मामलेश्वरचंच करता येणार आहे. इथे थांबलेलो, चांगलं जेवण चांगलं आहे इथे. हॉटेल पंचवटी प्युअर व्हेज. इथून तरी पण जायला अराउंड किती 30-35 मिनटं लागायला पाहिजे. तिथून लवकर सुद्धा पोहोचू शकतो. डिफरन्स आपला
इन द केस ट्रॅफिक नाही लागली तर पुढे बघू, सांगेल तुम्हाला काय त्याचे अपडेट्स देतोच मी. सो नमस्कार मित्रांनो, झालं दर्शन झालेलं आहे ओंकारेश्वरचं. पण लवकर इझिली झालं दर्शन. अराउंड 1 तासात दर्शन झालं आमचं. व्ह्यू बघा ना यार, खतरनाक व्ह्यू आहे बघा ना. आय होप तुम्हाला नीट दिसत असेल. आता बोटिंग वगैरे बंद आहेत. तर ती ओंकारेश्वरची बिल्डिंग दिसते ना आपल्याला, ही बिल्डिंग आहे. अनफॉर्च्युनेटली आम्ही ज्या टायमाला आलो त्या टायमाला बोटिंग वगैरे बंद होती, नाही तर आम्हाला नक्कीच बोटिंग बघायला भेटली असती. तिथे पण आहेत बऱ्यापैकी थंडी, बट एवढी नाही जेवढी उज्जैनला होती तेवढी. आणि आज गर्दी कमी होती, सोमवार असून आज गर्दी कमी होती. बरं झालं लवकर दर्शन झालं. आता संध्याकाळी आम्ही सराफा मार्केट किंवा छप्पन दुकानला जाणार होतो. तर भेटू. आता मामलेश्वरला जातो होतो म्हणून दाखवतो मी तिकडच्या गोष्टी. कधी गेले बघ. महाबळेश्वर ज्योतिर्लिंग बोलतो ना आपण, हे आहे आमचं दर्शन. जसं झालं बोललो तुम्हाला बाहेर ना गोष्टी दाखवल्या पाहिजेत. बघा एवढी लाईन आहे. आम्हाला पण तरी पण 2 तास गेले इझिली. उजेड होता तेव्हा आलो, आता अंधेर झाला. सो मित्रांनो, आत्ता आम्ही पोचलेलो आहोत सराफा मार्केटला. वाजलेले आहेत 12 आणि आता फिरणार आहोत, रोल करणार आहोत. हो तर काय काय गोष्टी आहेत ते मी माईक वगैरे घेऊन आलो. सेफरसाठी बोललो, व्हॉईसमध्ये खूप इश्यू होऊ शकतात. सो लेट सी काय काय आहेत ते आपल्याला बघू आता खायला. काय गोप्रो रात्रीचं हे काय म्हणतात, ब्लॉग थोडा डल करेल. आणि गोप्रो नाईटला एवढी फुटेज नीट नाही घेत. तिथून स्टार्ट होतं आता म्हणजे काय काय बघू आता. काय चांगलं दिसतंय ते हाऊच तुम्हाला पण गोष्टी दाखवतो काय काय ते. छोले कुलचे, छोले कुलचे चल चल. हो मित्रांनो, गोल्ड मॅन एक छोले कुलचे भी करना. बस ना त्या साईडला असेल बघ ना. आता आम्ही छोले कुलचे आणि गराडू घेतले. आता गराडू कसं आम्ही पहिल्यांदा मी ऐकलं की गराडू वगैरे म्हणजे ऐकलं असं इन द सेन्स, पण कधी ट्राय नाही केलं. आपल्या महाराष्ट्रात तर भेटत नाही गराडू. सो गराडू ट्राय करू. आणि मुंबईमध्ये तुम्हाला माहिती असेल छोले कुलचे तर ही गोष्ट नाहीच आहे. छोले भटुरे भेटतात. सो बोललो छोले कुलचे सुद्धा ट्राय करू. आता बनवत आहेत ते लोक. काय कुठे एक एक गोष्टी ट्राय करेल ते मी तुम्हाला सांगत जाईल. तेच करतोय ना. बटाटे वाटतात मित्रांनो. हा ना, कसे टेस्ट मी खाऊन बघतो कशी येते. रताळा असतो.
जे उपवासाला खातो ना, कंदमुळं खातो ते. त्याला जर कच्चा ठेवलं आणि फ्राय केला, आपण जे काप बोलतो ना, सुरणाचे काप, त्या टाईपमध्ये गोष्ट आहे. आणून कधी 60 रुपयाची गोष्ट, पण ठीक आहे, वन टाइम ट्राय करण्यासाठी चांगली आहे. सॉफ्ट आहे काय खाणं काय नाही. असं केलं का? आणि Let's ते try. पण पाहिजे. जसं पावभाजी वाटते. आपली पावभाजी असते ना, त्याने मध्ये फक्त छोले टाकले असं वाटतं. आणि हे जे कुलचे आहेत ना, एकदम सॉफ्ट पाव असतात ना, आपल्या पावासारखे लागतात, पण टेस्ट चांगले आहेत. म्हणजे आपण जर बोलतो ना पावभाजीच्या ह्याच्यात छोले टाकले तर ते छोले कुलचे होते. ट्राय करण्यासाठी चांगलं येऊ शकता तुम्ही सुद्धा. दे ना एक दही वडा. गराडू. गराडूचं काय? गरुडा गरुडा गरुडा. या बघा खाऊन कसं आहे ते. मित्रांनो मी पण खाऊन बघतो तर कसा टेस्ट आहे ते चेक करून बघू आपण आधी. ते बघितलं मला. स्टँड आहे, दो स्टँड. चांगलं काय चाललंय? सेम बार्बिक्यू नेशन मध्ये पण भेटतो. बार्बिक्यू नेशन मध्ये हे भेटतं. पण पाणीपुरी तर तशीच लागते ना, दही बोरी. काय बोलत होते? जास्त सॉफ्ट आहे, एकदम लगेच तुटतं आणि मेल्ट होतं. जास्त हे नाही, गोड नाही आहे, जास्त आंबट नाही आहे. ह्यांचा आधीच घसा बसलाय. एक मिनिट बोलून दाखव, बोला काहीतरी. ह्यांचा चिट्टी रोबोट झालाय आणि ह्यांना दही वडे खातात. म्हणजे 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 मित्रांनो, उद्या तुषार कपूर ना हेच होणार आहे. मित्रांनो एक मजेदार गोष्ट म्हणजे काय, एवढा मोठी प्लेट असून सुद्धा 70 रुपयाला. आणि आम्ही तिथे जे घराडू खाल्ले ना, एक तर डोका फिरायची ना, एवढीशी प्लेट 100 रुपये. छोले कुलचे येते तेही आम्हाला आवडले ना, ते 150 रुपयाला होते छोले कुलचे. नॉर्मली सुद्धा 80-90 रुपयेपर्यंत भेटतात. खूप महाग होते, एक्सपेन्सिव्ह होते आणि टेस्ट पण एवढी वर्थीट नव्हती. मी ते स्किप करू शकता. पण इकडचे तुम्ही बघा, हे जे आहेत ना, हा शॉप आहे ना, दही वडा जो आहे तो बेस्ट आहे तिकडचे. इकडून तुम्ही एकदा दही वडा ट्राय. अंकल एक रबडी मालपोहा दे ना. काय घेतोय? अरे कोणता आहे? गुलाबजामुन आहे. ये कौन सा? काला गुलाबजामुन. और ये नॉर्मल है. काय घेतोय? 2 काला गुलाबजामुन भी देना. 2 घेतोयस? हाँ. ये रसमलाई वाटतं, कलाकंद, आम कलाकंद आणि रबडी. लेट्स टेस्ट कसं आहे बघू. वगैरे कोणतं? मित्रांनो काला गुलाबजामुन घेतलं. कलर बघा ना. पूर्ण मावा लागतो, पूर्ण मावा. म्हणजे आपला नॉर्मल गुलाबजामुन कसं असतं, साधा दुधाच्या खोव्याचा वगैरे बनतात. 100% मावा लागतो. हा कलर बघा. म्हणजे एवढं स्वीट बोलतो ना, काला गुलाबजामुन स्वीट असतो तेवढा तर स्वीट नाही आहे. ते रबडी मालपोहा पण घेतला. हो सांगा रोबोट कसं आहे ते आमचं. रबडी मालपोहा घेतला. म्हणजे यांचा उद्या उपवास आहेत, 12 वाजून गेलेत आणि हा उपवास चालू आहे यांचा. काय हे काय कसं समज आम्हाला बोलून, तुमच्या लँग्वेज मध्ये बोलून दाखवा. हे तू ट्राय करून बघ.
कसं आहे? रबडी एकदम रबडी वेगळी मस्त लागते. गुलाबजामुनची पण टेस्ट मस्त लागते, छान लागते. माझ्याकडे नको हा काय तोच आहे, हा वही पण मस्त वाटतं. मँगो शॉट म्हणजे माहिती काय, आमरस असतो ना आपला आमरस, सेम तो आहे. कशाला घेतला? त्यापेक्षा किवी घेतला असता. 40 रुपये ठीक आहे, ट्राय करा. तर आम्ही आवाज जामून शॉट पण संपला. ब्लूबेरी बोबा टी घेतले. बोबा टी म्हणजे मला माहिती आहे साबुदाण्याचे जे छोटे बॉल्स असतात ना तेच वाटतात बोबा टी म्हणजे. हा खरंच बोबा टी. तो बोबा बोल फोडून दर. यस झाले ना आमचं फूड स्ट्रोल झालेलं सरफा मार्केटमध्ये. मी 2-3च गोष्टी तुम्हाला दाखवल्यात. खरं सांगावं तर मला ओव्हर प्राईज आणि ओव्हर हाईप वाटलं. असं बोलतात ना यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे दाखवतात की अरे सरफा मार्केट असं आहे तसं आहे. रिअली सांगू एवढा काही वाटलं नाही, टेस्टसुद्धा नव्हतं. आणि प्रत्येक गोष्टीची प्राईस एवढी ओव्हर होती ना, म्हणजे जी गोष्ट मुंबईमध्ये नाहीच भेटत बट इथे लोकल ठिकाणीसुद्धा भेटते ना 50, 60 किंवा 70 रुपयाला, तिथे 100 रुपये 150 रुपये. आपण मुंबईमध्ये सुद्धा नॉर्मल ठिकाणी कुठे बोबाटी वगैरे घ्यायला जातो आपण 100 रुपयापर्यंत भेटते. तर सोड्यासोबत किंवा स्प्राईट वगैरे असतात. तिथे ती बोबाटी 150 रुपयाला होती. गराडू खायला गेलो ते 100 रुपये, जे नॉर्मली 60 रुपयाला भेटतात. मला जी गोष्ट आवडली ती गुलाबजामुन वगैरे चांगले होते. प्राईस ठीक होती, 25 रुपये पर पीसनुसार होती, बट टेस्ट चांगली होती त्याची. मालपोहे पण एवढे खास नव्हते. आपण माहीमला गेलो तुम्हाला माहितीच आहे 30 रुपये 50 रुपयात किती चांगले मालपोहे भेटतात. हेच आजचा आपला जो सेकंड किंवा थर्ड ब्लॉग आहे तो हा होता. उद्या आपण इंदोरच फिरणार आहोत, प्रथम दुकान पण जाणार आहोत. सो आजचा ब्लॉग मला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू आपण परत येतो नवीन कोणतरी कॉन्टेंटसोबत, नवीन कोणत्यातरी व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर. भेटू आपण परत एकदा.